ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. कल्याणमधल्या गणेश गिरनारी मित्रमंडळाने संचालित केलेल्या गिरनार परिक्रमा आणि गुरुशिखर दर्शनासाठी आम्ही तब्बल 120 यात्री जुनागडमधल्या गिरनारला पोहोचलो. आदल्या दिवशीच भवनाथ महादेव यांचे दर्शन घेतलं आणि प्रत्येक यात्रा अथवा गुरुशिखरला जाताना प्रथम इथं दर्शन घेतलं जातं. दुसऱ्या दिवशी पहाटेच लवकर उठले, कारण 3:30 वाजता खाली जमायचं ठरलं होतं. त्याप्रमाणे आम्ही एकत्र जमलो आणि 4 वाजता या परिक्रमेला सुरुवात केली. बघा किती सुंदर ही भारतमातेची मूर्ती आहे आणि हे गेट आहे जिथून गिरनार परिक्रमेला सुरुवात होते. सखी सुनाई ना, या तुम्ही पण. माझी ही दुसऱ्यांदा परिक्रमा आहे, तरी देखील मला जो पहिल्यांदा जोश उत्साह जाणवत होता, जो रोमांच जाणवत होता की बाबा हे रस्ते कसे असतील, तर ते मला आत्ताही तितकाच जोश जाणवत होता. पोस्ट लागलेला आहे. या चेकपोस्ट नंतरचा रस्ता थोडासा सरळ असला तरी एकदम चढ हाता येणार आहे आणि हातामध्ये बॅटरी हवीच. इथे आपल्याला टॉर्च काढण्याची गरज आहे. हा रस्ता आहे एकदम अंधारा. ठिकठिकाणी लाईटची सोय होती. आता हा जो मधला पॅसेज आहे हा अंधारा आहे. इथे अशा बॅटरी विकत बसलेल्या आहेत. मला वाटतं आता मी पुढचं तुम्हाला शूटिंग करून दाखवू शकणार नाही, कारण का रस्त्यामध्ये मध्ये मध्ये दगडं खड्डे आहेत आणि चढायचं आहे आता, त्यामुळे मी आता शूटिंग थोडं बंद करते. इथे आपल्याला मॅप दिसतोय. 38 किलोमीटर इथे दाखवलेले आहेत, पण खरं तर अजून 2 या साईडने आणि 2 त्या साईडने असे टोटल 4 किलोमीटर एक्स्ट्रा ॲड होतात. 40 किलोमीटरचा रस्ता आहे. जय गिरनारी. थोडीशी मजा, जसं काही आपण बर्फाळ प्रदेशात आलोय असे हे धुराचे लोट. खूप छान थंड वातावरण आहे आणि आता मी खूप तीव्र उतार क्रॉस करून आले आणि इथे एक अन्नछत्र आहे. त्यांच्यातर्फे इथे मोफत चहा वाटप करण्यात येतोय. तुम्हाला आता दाखव. जेवढा रस्ता चढून आलो तेवढा डब्बल आम्ही उतरत होतो आणि उतरताना खूप जोर पायावर देऊन काठी रोवून उतरावं लागलं. त्यानंतर हा इथे गरमागरम चहा मिळतोय. हे बघा इथे असा हा चहा सर्व केला जातोय. मस्त गरमागरम चहा आणि मोफत अन्नछत्रातर्फे. खूप मोठी सेवा आहे. मला आता हळूहळू सर्व दाखवत राहणार आहे मी. हे बघा इथे मी दाखवते तुम्हाला किती मोठ्या भांड्यांमध्ये इथे हा चहा बनवलेला आहे. हे बघा दिनरात करते ही सेवा. अच्छा, इथे हे दिवस रात्र चहा बनवतायत. हा भोजन भी रहता है. बरोबर. हे बघा इथे एवढं मोठं दूध होतं, त्याच्यात फक्त चहा पावडर टाकली. पाणी अजिबात मिक्सिंग नाहीये, प्युअर दुधाचा चहा. आणि हा चहा पिऊन इतकं तरारी आली की आता पुढचा रस्ता आपोआप छान सुकर होणार आहे. एनर्जी, कारण का आता मी जी आली तो इतका उतार होता ना, खरं तर मला खूपच नवल वाटतंय. कारण तिथे एकतर चढण होती सुरुवातीला, ती चढून यायचं, परत मग एकदम डीप उतार. इतका उतार ना, जवळजवळ 30-35 मिनिटं मी उतरतच होते आणि विदाऊट फक्त काठी, या काठीच्या साह्यानेच आपण उतरायचं. आणि आता पुढचा रस्ता, आता पुढे येईल जिना बाबा की मढी. तिथलं विशेषता मी तुम्हाला सांगणारच आहे. तर चला जाऊया जिना बाबाच्या मढीवर. 2.5 किलोमीटर आलेलो आहोत आणि इथून आता अजून आम्हाला 6 किलोमीटर जायचे, मग येणार आहे जिना बाबा की मढी. आणि तिथे पण अन्नछत्र असतंच. तिथलं वातावरण तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्याच पुढे जो रस्ता आहे तिथे सर्व नागा साधू पासून सर्व साधू बसलेले असतात आणि त्यामध्ये काय माहिती देवांचंही आपल्याला दर्शन होईल. कारण का या गिरनार परिक्रमेला, गिरनार लिली परिक्रमा, इथे देवी देवता गण
तसेच साधू संत महंत तसेच आपल्यासारखे साधारण सेवेकरी देखील चालत असतात. त्यामुळे कुणाच ठाऊक आपल्या शेजाराहून कुठला देवी व्यक्ती असामान्य व्यक्ती पास होईल. चला तर मग जय गिरनारी. तर माझा पुढचा रस्ता मी करते सुरुवात. माझे सर्व सहप्रवासी मागे राहिलेत, अर्धे पुढे गेलेले, त्यामुळे जसजसे भेटत राहतील तसं मी तुम्हाला ओळख करून देत राहणार आहे. आणि सध्या तर मी एकटी चालली आहे आणि मला एकटं वाटतच नाही, कारण की इथे एवढा मोठा मॉप आहे. हा जवळजवळ एवढा मोठा मॉप दिसतोय आपल्याला आणि खूप छान सगळे सपोर्टिव्ह आहेत. सगळे आपल्याला साथ देतात, गाईड करतायत, मदत करतायत. कुणी पाणी देतंय, कुणी खाऊ देतायत. असं अनोळखी असं वाटत नाही. बघा, हे सगळे ना सामान घेऊन, असं सगळं सामान घेऊन लोक मार्गक्रमण करत आहेत. हे बघा, इथे असे सर्व थांबलेत. काही लोक राहतात, कुणी एक दिवस राहतं, एका दिवसातच निघून जातं, तर कोणी इथे 2 दिवस 3 दिवस, काही प्रवासी 5 दिवस राहतात. तर चला आता आपण पुढचा थांबा बघूया, पुढे कुठलं आपल्याला अन्नछत्र लागतंय. हे आहे खोडियार माँ. खोडियार माँचं दर्शन घ्या. जय माता दी. चला आता आपण पुढचा रस्ता बघू. आता थोडासा प्रवास आपला अजून चांगला होणार आहे, कारण का आता डे लाईट येतोय. हे बघा, दिसतंय तुम्हाला सगळं सकाळचं वातावरण. हे असं डोक्यावरती बोचकी घेऊन लोक चाललेली आहेत. खूप छान वातावरण आहे सकाळचं, प्लीजंट, एकदम गुलाबी थंडी आहे. एकदम गुलाबी थंडी आहे, मस्त वाटते. आणि तोंडातून एकदम असा धूर येतो, इतकं छान आहे वातावरण. आणि मी माझ्या मैत्रिणींना पण मिस करते, जे इथे येऊ शकले नाहीयेत. पुढच्या परिक्रमेला तुम्ही सर्व माझ्या सोबत हवेत. जय गिरनारी. फक्त या जंगलामध्ये चालत असताना हा मास्क मात्र जरुरी आहे, कारण का इथे सर्व धूळ उडते आणि खूप गर्दी, मॉप चालतोय, त्यामुळे असं धुराळा उडतोय. धुराळा नाही ग, धुरळा. आपल्या श्वसन नलिकेला वाचवण्यासाठी हा मास्क लावणं अत्यंत जरुरी आहे. जय गिरनारी. इथून जात असतानाच एक स्टॉल आहे इथे फळांचा, आणि तिथेच मला माझे सहयात्री भेटलेत. हे आहेत असे, आता ठिकठिकाणी असे भेटतच राहतील मला सर्व. तर सर्वांची मी ओळख करून देत राहणार आहे माझ्या या ब्लॉगमध्ये. जय गिरनारी. इथे खूप छान असं पायनॅपलचा स्टॉल आहे, मस्तपैकी ते बारीक कटिंग केलेलं आहे. म्हणजे या जंगलामध्ये, जंगल जरी असलं तरी इथे प्रत्येक प्रकार तुम्हाला इथे दिसेल. पुढे हळूहळू तुम्हाला फळांचे स्टॉल्स देखील दिसतील. बघा, इथे चहा उकळतायत इथे पण. एकंदरीत इथे असं काही मिळत नाही असं नाही आहे, पण जंगली वातावरण पण आपल्याला अनुभवायला मिळतंय. तर चलात मग पुढे भेटू. ओके, जय गिरनारी. चलो चलो. तर अशा रीतीने आता मी इथून चालत असताना मला आणखीन एक सहप्रवासी भेटलेले आहेत. हा आहे मयूर आणि ही आहे मयूरची फॅमिली. हे बघा, हे सर्व बसलेत, सर्व दमलेत, जरासा विसावा घेत आहेत. मग एकत्रित बोला बरं, जय गिरनारी. इथे आपण बघतोय तर ही आहे पवनचक्की. इथे जेव्हा हवा येते तेव्हा त्या हवेच्या साहाय्याने हे पातं फिरलं जातं आणि पातं फिरल्यावरती जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, जे चार्ज जनरेट होतं, ते इथे असं या समोरच्या पाईपने खाली येतं. हे बघा, आणि मग ते जमिनीतलं पाणी खेचलं जातं. खूप छान इथे सोय केलेली आहे. प्राण्यांसाठी हे सोय आहे की ते प्राणी इथे येऊन पाणी पिऊ जातात. या इथल्या प्रशासनाने खूप चांगली सोय केलेली आहे. इथे अनेक प्रकारचे स्टॉल्स आहेत, त्यामुळे इथे कुठलीही कमी पडत नाही. तहान लागली, पाणी आहे, खायला फळं आहेत, सरबत,
त्यामुळे ही यात्रा सुखकर व्हायला मदत होते. जय गिरनारी, जय गिरनारी. सर्वांप्रमाणेच माझ्याही पाठीवरती खूप सारं सामान आहे आणि या सामानामध्ये जर राहायची वेळ आलीच तर पहिले खाली टाकायसाठी प्लास्टिक, म्हणजे सकाळीच, कारण इथे दव पडतं त्यामुळे चादर ओली होऊ शकते, त्यामुळे एक प्लास्टिक, त्याच्यावरती मग जाड चादर, अंगावर घ्यायची चादर, लागलं तर मग स्वेटर आणि सोबत पाण्याची बॉटल, औषधं, खायचा खाऊ, अशा बऱ्याचशा गोष्टी माझ्यासोबत आहेत. आणि आपण घरापासून लांब जातो आणि जंगलात जातो म्हटल्यावरती मी बरंचसं सामान माझ्यासोबत ठेवलेलं, पण शेवटी कळलं त्यातलं निम्मच सामान मी वापरलं. या गिरनार परिक्रमेचा कालावधी कार्तिकी एकादशी पासून सुरू होतो ते तो त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत चालू असतो आणि केवळ या 5च दिवसात या गिरनारच्या जंगलामध्ये प्रवेश दिला जातो. आणि जवळजवळ 38 ते 40 किलोमीटर आपल्याला चालायचं असतं. आणि असं समजलं जातं की 3 वेळा जर या परिक्रमा झाल्या की आपल्याला कैलास यात्रेचं पुण्य मिळतंच, त्याचबरोबर हातून कळत नकळत घडलेल्या अनेक पापांची मुक्ती देखील मिळते. त्यामुळे अनेक भक्त मंडळी खूप गर्दी करून दूर दूरहून येतात आणि ही परिक्रमा पूर्ण करतात. श्री बापा सीताराम विश्रांती धाम. थोडा वेळ इथे विश्रांती करायची आणि परत पुढच्या प्रवासाला लागायचं. हे बघा, इथे हे सतत श्रमदान करतात दिवस रात्र. हे बघा. हे खूप लांबून लांबून लोक आलेली आहेत, सगळे गावातून लोक आली आहेत. बघा, थोडा वेळ विश्रांती घेतात आणि पुढे मार्गाला निघतात. असे अनेक प्रकारचे संप्रदाय तथा महंत यांच्यातर्फे विनामूल्य अन्नदान सेवा अखंडित चालू आहेत. हे 5 दिवस इथे सेवा चालू असते. चप्पल फार महत्वाची आहे. अशी इथे सँडल लागते. हे बघा, ही सँडलच हवी, कारण का इथे चढ उतार जो आहे, साध्या चपलेचं काम नाही. ज्यांच्या तुटलंय त्यांच्यासाठी इथे अवेलेबल करून दिलेल्या आहेत चपला. या घनदाट जंगलामधून जाताना अनेक प्रकारचे प्राणी आपल्याला दिसतात. वाघ, सिंह, त्याप्रमाणेच साप, विंचू देखील इथे आहेत. तरीही ते केवळ दत्त महाराजांच्या आशीर्वादाने आपल्याला काहीही करत नाही. आणि इथे बघा, यात्रेकरू बिनधास्त, एकदम निर्धास्त होऊन इथे विसावतात. रात्रीचा इथे आराम देखील करतात आणि केवळ नियम एकच असतो की हा रस्ता सोडून जंगलामध्ये इतरत्र भटकायचं नाही. असं बॅग डोक्यावर घेऊन असा रस्ता चालायचा. हा इथे खूप चांगला बोर्ड लावलेला आहे. भावानो, प्लास्टिक पछेत छे, म्हणजे इथे कोणी प्लास्टिक टाकू नका. इथे प्राणी हे वन्य जीवांचं हे घर आहे आणि आपण त्यांच्या घरातून चाललेलो आहोत. जर आपल्या घरात जर कोणी येऊन कचरा केला तर आपल्याला कसं वाटेल? मग तसंच आपण यांच्या घरामध्ये आलेलो आहोत, या जंगलात आलेलो आहोत आणि हे जंगल स्वच्छ ठेवणं आपलं कर्तव्य आहे. तरीही बरेच लोक इथे असं कचरा करतात. मग हे बघून फार वाईट वाटतं. आता हा एवढा मोठा कचरा कसा साफ करतील हे फॉरेस्ट डिपार्टमेंट, मला नवल वाटतंय. या गिरनार पर्वताविषयीची रंजक कथा तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही ऐकली असेल, वाचली असेल, पण मी ते पुन्हा एकदा रिवाइज करते की गिरनार यांचे नाव खरे तर गिर नारायण होते आणि ते हिमालय यांचे मोठे सुपुत्र होते. प्राचीन काळी सर्वच पर्वतांना पंख असायचे आणि त्यामुळे ते सर्वत्र उडू शकत असायचे आणि ते ज्या ज्या ठिकाणी थांबायचे तिथे जर वस्ती असेल तर ती सर्व पर्वताखाली जायची. आणि ही समस्या बघताना सर्व देव चिंतित झाले होते आणि सर्व देवांनी महादेवांकडे धाव घेतली आणि सर्व हकीकत सांगितल्यावर या त्रिदेवांनी निर्णय घेतला
की सर्व पर्वतांचेच पंख छाटून टाकायचे. आणि ही बातमी जेव्हा गिर नारायण यांना समजली ना, तेव्हा आपले पंख छाटले जाऊ नयेत म्हणूनच त्यांनी या गिरनार पासून ते सोमनाथ पर्यंतचा जो संपूर्ण समुद्र होता, त्या समुद्रामध्ये एक ब्रह्मतळ होते. त्या तळामध्ये गिर नारायणांनी आपले संपूर्ण शरीर लपवले आणि फक्त चेहरा असा वर ठेवला होता. जो चेहरा वर ठेवला होता तोच भाग म्हणजेच हे गुरुशिखर, जेथे आपण पादुकांचे दर्शन घेतो आणि ते यांचे कपाळावरील स्थान आहे. जय गिरनारी. चालत येतानाच इथे आम्हाला लागलाय चेकपोस्ट. पुढे पार्वती माता आणि महादेवांचा जेव्हा विवाह होणार होता तेव्हा आपले बंधू गिर नारायण यांना पार्वती देवींनी विनंती केली की आपण आमच्या विवाहास यावे, उपस्थित राहावे आणि त्यांचे पंख छाटू नये म्हणून त्यांनी महादेवांना वरदान मागितले होते की जसे हिमालयावर 33 कोटी देव, तपस्वी, साधू वास करतात तसेच माझ्यावर पण वास करावा. आणि महादेवांनी तसाच त्यांना वर दिला. म्हणूनच गिर नारायण म्हणजेच आत्ताचे हे गिरनार. आता तुम्हाला समजलत ना की गिरनार परिक्रमा म्हणजेच 33 कोटी देव आणि गुरु दत्तात्रय यांना प्रदक्षिणा करणे. ही परिक्रमा अत्यंत पुण्यदायी आहे. त्यामुळे या 33 कोटी देवांचा निवास असलेल्या ठिकाणी आयुष्यात एकदा तरी तुम्ही नक्की या आणि हे पुण्य आपल्या पदरामध्ये पाडून घ्या असं मला मनोमन वाटते. आणि इथे येऊन परिक्रमा करणं आणि ते सर्व काही आपल्या क्षमतेवर आहे, आत्मविश्वासावर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दत्त महाराजांवरची अटूट श्रद्धा की मी ही परिक्रमा पूर्ण करणारच आणि सर्व काही महाराज करवून घेणार. नका साबण सोडा, कारण इथे वन्यजीव पाणी पितात, हे त्यांचं घर आहे. त्यामुळे ते शक्यतो स्वच्छता ठेवा, नॅचरल गोष्टी इथे यूज करा जेणेकरून इथल्या वन्यजीवांना धोका होणार नाही. गिरनार पर्वताला प्रदक्षिणा करताना हा पर्वत नेहमी उजव्या बाजूला ठेवला जातो आणि आपण डाव्या बाजूने असं चालतोय. असा हा पूर्ण एक सर्कल या पर्वताला आपण पूर्ण करतो. कधीही कुणाला ॲम्ब्युलन्सची गरज लागू शकते, त्यामुळे अत्यावश्यक सेवा म्हणून इथून ॲम्ब्युलन्स ये जा करते. सकाळी 4 वाजल्यापासून जे चालायला सुरुवात केली आहे ते अजूनही आम्ही चालतोच आहोत. मध्येच थोडा वेळ जरासा ब्रेक घेतोय, एक 5 ते 10 मिनिटाचा, आणि पुन्हा एकदा चालायला सुरुवात करतोय. अजूनही जिनाबाबाची मढी आलेली नाहीये. बरेचसे यात्रेकर 3 टप्प्यांमध्ये ही यात्रा करतात. पहिली रात्र हे जिनाबाबा मढीच्या इथे घालवतात. त्यामुळे बघा आता इथे भाज्यांचे स्टॉल दिसत आहेत. ज्यांना इथे राहायचंय ते रात्री जेवण बनवण्यासाठी इथून भाज्या विकत घेऊ शकतात. आणि बघतोय आपण तेलापासून, मसाल्यांपासून ते कडधान्य, तांदूळ सर्व काय आहेत. इव्हन इथे तवा देखील आहे. फक्त आपल्याला शेगडी तयार करायची तिथे दगडांची आणि मग त्याच्यावरती आपल्याला हे जेवण बनवायचं असतं. त्यामुळे जे ट्रेक करायला खास जातात ना लोक, त्यांच्यासाठी इथे जंगलात राहण्याची ही पर्वणीच आहे. खूप छान त्यांना इथे आनंद मिळू शकतो. हे बघा, आता इथून पुढे गेलो सरळ की जिनाबाबा मढीचं स्थान आहे. या स्थानापासून पुढे मालवेला हे स्थान लागतं, जो दुसरा टप्पा आहे. आणि इथूनच एक डाव्या बाजूला रस्ता जातोय, तो जातोय तेथे संकटमोचन हनुमानांचं तिथे मंदिर आहे. त्यामुळे काही प्रवासी हे जिनाबाबाच्या मढीला जाऊन दर्शन घेऊन पुन्हा रिटर्न येतात आणि या हनुमान मंदिराजवळ जातात, कारण तिथून पण अजून एक रस्ता जातो. आणि मालवेला नंतर आणखीन एक जे स्थान आहे त्याचं नाव आहे बोरदेवी. म्हणजे असे हे 3 टप्पे आपल्याला पार करायचे असतात. त्यानंतरच आपण मग बोरदेवी मार्गे तलेटीला जाऊ शकतो.
जे आहे आपलं शेवटचा टप्पा, म्हणजे या परिक्रमेचा शेवट. जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी. जय गिरनारी. या जिनाबाबा मढीच्या अलीकडेच आपण पाहतोय नागा साधू, तसेच इतर अनेक तपस्वी सिद्ध महंत इथे बसलेले आहेत. ते येणाऱ्या जाणाऱ्यांना गाईड करत असतात. फक्त एकच आहे की त्यांच्या डोळ्यात आपण डायरेक्ट पाहायचं नसतं, असं मला एकाने सांगितलं होतं. त्याप्रमाणे मी त्यांच्या डोळ्यात न बघता सरळ पुढे चाललेली आहे. जय गिरनारी. बराच वेळ इथून चालताना सारखं असं वाटत होतं की कधी एकदा हा रस्ता पार होतोय, कारण इथले हे साधू पाहून थोडंसं मनामध्ये धाकधूक लागून राहिली होती. आणि फायनली मी आता थोडी पुढे आलेली आहे आणि मला इथून आता कळस दिसतोय तो इथल्या जिनाबाबा मढीच्या मंदिराचा. आता जवळजवळ 12 वाजलेले आहेत आणि मी इथे या मंदिरापर्यंत पोहोचलीये. खरं तर खूपच हळू चालत आले, त्यामुळे असेल. परिक्रमेच्या गेट पासून इथपर्यंत यायला जवळजवळ 12 किलोमीटर इतकं अंतर आहे. आणि या स्थानाबद्दल जर तुम्हाला सांगायचंय तर खरं तर गिरनार येथे जिनाबाबा नावाचे एक अवलिया होऊन गेले होते आणि त्यांची एक छोटी चिलीम होती. त्या चिलमीमधून ते आत बाहेर करत होते असं म्हणतात. आणि त्यांची समाधी आणि धुनी इथे सतत चालू असते. आणि इथेच परिक्रमावासियांसाठी गरमागरम भोजनची देखील व्यवस्था असते. हे बघा, इथेच या बॉक्समध्ये ही चिलीम ठेवलेली आहे. चिलीम छोटी नाही, खरं तर थोडीशी मोठी आहे, पण इतकी मोठी नाहीये की ती माणसाच्या आकाराची असावी. कारण एवढूशा चिलमीमधून त्यावेळेस जिनाबाबा कसे बाहेर यायचे आणि जायचे, म्हणजे त्यांनी आपल्या भक्तांना या चिलमीतून ये जा करून आपल्या महतीची व्याप्ती दाखवून दिलेली आहे. अजूनही ती चिलीम सुस्थितीमध्ये आहे. आणि ज्या स्थानावरती दत्त महाराजांनी या जिनाबाबांना दर्शन दिले होते त्याच स्थानावरतीच दत्त महाराजांचं एक छोटंसं मंदिर देखील बांधलेलं आहे. या जिनाबाबा मढीच्या स्थानापासून पुढे 8 किलोमीटर इतक्या अंतरावरती आहे मालवेला, जे आहे आपल्या परिक्रमेचा दुसरा टप्पा. जवळजवळ मी शेकडो व्हिडिओ या अख्ख्या दिवसभरामध्ये केलेले आहेत. ते मला एका 10 मिनिटामध्ये बसवायचं म्हणजे मला त्या व्हिडिओंना न्याय दिल्यासारखं वाटत नाहीये. आणि मला तुम्हाला ही संपूर्ण परिक्रमा तुमच्या घर बसल्या व्हर्च्युअल रीतीने घडवायची आहे. या परिक्रमेचं स्वरूप मी 3 भागांमध्ये डिवाइड केलेलं आहे. तर तुम्ही हे तिन्ही भाग जरूर बघा, जेणेकरून तुम्हाला घर बसल्या या परिक्रमेचं फळ मिळू शकेल. तर माझी ही इच्छा आहे. आणि स्वस्थ रहा, मस्त रहा आणि कायम माझ्या सोबत रहा माझ्या या सुंदरशा प्रवासात. त्यासाठी सखी सुनैनाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.